तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका विशाल. तर मित्रासोबत ना तीर्थामध्ये आलो, कारण की ना तुम्हाला माहितीच आहे का, मी तुम्हाला म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ह्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळे नाही का न टाईम घालता नाही का आपण सर्वप्रथम लागलं इथं शिवलिंग स्थित आलो बरं का. तिकडं पाठीमागं पाणी वगैरे सगळं होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणलं चला आता खाली जाऊ आणि ना मंदिराचा पूर्ण व्ह्यू वगैरे तुम्हाला दाखवून घेतो. त्याच्या अगोदर वरून तुम्ही बघू शकता किती हिरवगार वातावरण दिसतंय. पाऊस झाल्यानंतर पूर्ण हिरवगार वातावरण झालेलं आहे बरं का. इथं त्यांना टाईम घालता आपण खाली आलो. खाली आल्यानंतर बघितलं इथं मुलं आहे ना, लहान लहान मुलं काम करत होती. त्यांना विचारलं काय विषय बरं का. ते म्हणले काय नाही, इथं झाडं वगैरे लावायची साईडला, त्याच्यामुळं ते लहान मुलगा नाही का मस्त पाकवत होता. त्याचा एकदम मस्त वाटलं बरं का, भारी वाजत त्याचा ठेव. नंतर बघितलं वटा झाडाला पूर्ण आहे ना दोऱ्या वगैरे बांधलेल्या होत्या. नंतर म्हणलं चला आता खाली जाऊन ना दर्शन वगैरे करून घेऊ. खाली आल्यानंतर इथं पाणी वगैरे होतं. तर हे पाणी नाही का वरच्या साईडने येतं बरं का. ते वरची साईड पण तुम्हाला दाखवणार आहे मी. ते रनर टाईम घालता नाही का पहिल्यांदा पाय वगैरे धुवून घेतले इथं. आणि नंतर आहे ना वरती आलो. म्हणलं चला याला म्हणलं काय ना कॅमेरा धरतो आता, मी नाही का आतमध्ये जाऊन आहे ना दर्शन वगैरे करून येतो. तर भाऊनी कॅमेरा धरला ना आपण दर्शनासाठी ना निघालो बरं का. तर दर्शन वगैरे केले आणि त्याच्यानंतर आहे ना इथं बघा लहान लहान मुलं बघितले बरं का. दर्शन करता करता पहिल्यांदा दर्शन करून घ्यावा, नंतर आहे ना आपण लहान मुलांसंग पण बोलू बरं का. तर लहान मुलं इथं अभ्यास करीत होते. तर आतमध्ये गेलो पहिल्यांदा शिवलिंगाचे ना दर्शन वगैरे करून घेतले बरं का. तर पाया पडताना ना मस्त वाटत होतं बरं का, एकदम गार वातावरण झालेलं होतं. तर म्हणलं चला आता बाहेरच्या साईडला तुम्हाला ते लहान लहान मुलांसंग पण बोलून घेऊ. त्यांसंग बोलल्यानंतर याला म्हणलं इकडे चल एकदा कॅमेरामध्ये तोंड टाकून घे. इथं गर्दी भरपूर झालेली ती. मग काय म्हणलं चला वरच्या साईडला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, ते बी तुम्हाला दाखवून घेतो. कारण की आज आहे ना आपण तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार येतात. तर त्याच्यामुळे म्हणलं चला आता लवकरात लवकर जाऊ, कारण की अजून भरपूर जागा राहिल्या तुम्हाला दाखवायच्या. तर त्यासाठी आपण वरती आलो. तर इथं बघितलं इथं मस्तपैकी पाकवादन ठेवलेलं होतं बरं का. म्हणलं एकदा वाजून बघा. पण नंतर म्हणलं काय नाही नको, आपल्याला वाजवता येत नाही ते म्हणला तरी पब्लिक त्यावरच असेल. म्हणलं राहू दे मग आता चला. तर म्हणलं लवकरात लवकर आतमध्ये जाऊन नाही का मंदिरात ना दर्शन वगैरे करून घेऊ. तर विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आल्यानंतर आहे ना तर मोबाईल आपण साईडला ठेवून दिला. तर आहे ना आपण पहिल्यांदा दर्शन वगैरे करून घेतले बरं का. दर्शन वगैरे केल्यानंतर म्हणलं चला आता मंदिरातून बाहेर निघालो. त्याला म्हणलं चला आता लवकरात लवकर आपण खाली जाऊ. तर खाली जायच्या अगोदर म्हणलं यांना पाणी दाखवायचं राहिलेलं आहे. तर परत रिटर्न आलो नंतर म्हणलं चला यांना एकदा पाणी वगैरे दाखवून घेऊ. तर या साईडने बघू शकता तुम्ही कसं पाणी निघून राहिले पूर्ण. तर ही ती जागा बरं का. मी तुम्हाला नाही खालच्या साईडला जे वरच्या साईडने पाणी येतं आहे का, ते इथूनच येत होतं बरं का. मग काय तुम्ही जसं बघू शकता इथं पूर्ण पाणी झालेलं आहे, कारण की ना पूर्ण जागा पाझरलेली बरं का. खाली आलो तर बघितले ते कावळा गाडीवर बसलेलं होतं. म्हणलं याला एकदा कॅमेऱ्यामध्ये घ्यावं, तर तेव्हा लाजून ओढून गेला बरं का. मग काय नंतर नाही ना म्हणलं चला आता वरच्या साईडने जाऊन आहे ना लवकरात लवकर व्ह्यू वगैरे दाखवून घ्यावं तुम्हाला. आणि ना खाली जाऊन आहे ना लवकरात लवकर दर्शन घेऊ बरं का. तर खाली आल्यानंतर नाही का हे गाडी जवळ आलो आणून तर बघितलं इथं आहे ना आता जवळ आल्यानंतर ना इथं दर्शन वगैरे केले पहिल्यांदा. आणि नंतर ना म्हणलं या मंदिरात जायच्या अगोदर आहे ना पहिले इथं महादेवाचं दर्शन वगैरे करून घेऊ बरं का. तर ना टाईम घालता नाही की इथं आलो. याला म्हणलं धर कॅमेरा, मी एकदा दर्शन वगैरे करून येतो बरं का. तर दर्शन वगैरे करायला गेलो. तर दर्शन वगैरे केले आणि म्हणलं थांब मित्र आपण आहे ना एकदा सेल्फी वगैरे काढून घेऊ बरं का. तर ना टाईम घालता लगेच कॅमेरा घ्यायला हातातून सेल्फी वगैरे काढायला गेली बरं का. तर मित्र म्हणलं याला तोंड पण दाखवतो. भाऊनी दाखवलं होतं, कारण की ते लवकर कॅमेऱ्यामध्ये येत नाही बरं का. आल्यानंतर आहे ना म्हणलं चला आता खाली दर्शन वगैरे करून घेऊ, कारण की इथं टाईमपास केला तर पब्लिकला अजून वेळ होईल आहे की नाही. तर मग काय या भाऊला धरला कॅमेरा आणि आपण डायरेक्ट दर्शन करायला. आणि दर्शन करता करता म्हणलं चला आता खाली टापकनी, कारण की ना भरपूर वेळ झालेला होता. इथंच व्हिडिओ रेकॉर्ड करता जवळ अर्धा पाऊण तास झाला होता. मग काही बाबांचे दर्शन केले इथं येऊन. डायरेक्ट दर्शन केल्यानंतर म्हणलं चला आता गेट लावलेलं आहे, मी ना नंदीचं दर्शन करून नाही का लवकरात लवकर गेट उघडितो. आणि गेट उघडून डायरेक्ट आतमध्ये आलो बरं का. आतमध्ये आल्यानंतर आहे ना सर्वप्रथम नाही का आपण आहे ना शिवलिंगाचे दर्शन वगैरे केले. आणि दर्शन केल्यानंतर आहे ना म्हणलं चला आता एकदा तुम्हाला आहे ना इथं मंदिराचा पण व्ह्यू दाखवून घेतो बरं का. ते एकदा मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला बरं का. कारण की ना तुम्ही ते कमेंट करायला तुम्हाला काय होतं, कारण कमेंटच करीत नाही राहा मित्रांनो तुम्ही. तर कमेंट करीत जरा थोडीफार. इथं सगळे देवांचे दर्शन वगैरे केले आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर नंदी आपल्या का बघत होती का आपण नंदी का बघत होती हेच कळत नव्हतं बरं का. तर मित्रांनो ही जागा राहिली होती दाखवायची, तर ही जागा पण तुम्हाला दाखवून घेतली. आणि इथून नंतर म्हणलं इरालच्या साईडचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवून घ्यावा बरं का. एकदम मस्त हिरवगार असा व्ह्यू झालेला आहे. तर हे म्हणलं चल लवकर वर जायचं आपल्याला आहे की नाही. वरती आल्यानंतर नाही हे महाराज होते का यांच्याकडे गेलो बरं का आम्ही. या महाराजांनी आम्हाला यंत्र दाखवलं बरं का. त्या यंत्राचं नाव एकदा कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्ही, तुम्हाला माहिती असेल तर एकदा कमेंट हो जाऊ द्या. आणि नंतर म्हणलं चला आता वर लवकरात लवकर जाऊ. आपली गाडी काय उन्हातच लावलेली होती, म्हणलं आता शिट्या गरम झालेला असं. पण नंतर म्हणलं जाऊ दे काय नाही जमत आहे तसंच. तर मग काय आपले केस वगैरे सेट करू आपण टपकन हिरवागार वातावरण दाखवून तुम्हाला निघालो घराकडं. याला म्हणलं धर चावी काढ गाडी काढून आपण डायरेक्ट इकडं निघालो घराकडे निघाल्यानंतर आहे ना
मी जातो माझ्या घरी. आता तुम्ही लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर मित्रांनो बाय बाय, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.